तर राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते। तिथं देवभूमी नाशिकमध्ये देखील सिल्वर गणपतीचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। सध्या गणेशोत्सव सुरू आहे। या गणेशोत्सवाच्या काळामध्ये नाशिक शहरातील तसेच इतर शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गणपतींची जी सफर आहे ती आपण करणार आहोत। यामधीलच एक गणपती आहे तो म्हणजे नाशिकमधला रविवार कारंजा येथील गणपती। टिळकांच्या माध्यमातून जो गणेशोत्सव साजरा करत आहोत, तर नाशिकचा हा पहिला मानाचा गणपती याची स्थापना 1917-18 साली काही गंगाप्रसाद हलवाई यांच्या दुकानात आपण स्थापन करण्यात आली। आणि स्वातंत्र्य काळात जॅक्सनचा वधाची जी हे होती तो अडथळीचा काळ होता। त्या काळात हलवाईंच्या दुकानात आपण गणेश मूर्तीची स्थापना करून आपण गणपती बसवत होतो त्या ठिकाणी। आणि त्यानंतर मग आपल्या मंडळाचं चांदीच्या गणपतीची मूर्ती कशी झाली, तर ती 78-79 साली आपण 11 किलो चांदीपासून सुरुवात करून ती आज 251 किलो चांदीची गणेश मूर्ती आपल्याकडे बघायला मिळते। मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण सामाजिक आणि माहिती देणारे देखावे दरवेळेस साजरा करत असतो। आणि आपण यंदाच्या वर्षी आपण राजस्थान येथील खाटूश्याम दरबाराचा देखावा सादर करत आहोत। आपल्या चांदीच्या बाप्पाची ही प्राणप्रतिष्ठा झाली आहे। 201 किलो आणि 50 किलोचा मूषक वगैरे हे सगळे असं 251 किलोची मूर्त आहे। आता जे नवस फेडायला चांदी किंवा सोनं रूपात आपल्याला स्वरूपात लोक देणगी देत असतात, त्याच्यातनं आपण सोन्याचे दागिने आणि काही आपलं मंडळाच्या माध्यमातून वर्षभर काही उपक्रम चालू असतात, जसं की धर्मार्थ दवाखाना आपण चालवतो, सिद्धिविनायक धर्मार्थ दवाखाना, आणि महोत्सव जे साजरा करत असतो आंबा महोत्सव, द्राक्ष महोत्सव, त्या माध्यमातून आपण गोरगरिबांपर्यंत आश्रमशाळेपर्यंत या सगळ्या प्रसाद पोचवत असतो। तर गणेशोत्सवाच्या काळामध्ये भाविक जे आहे ते मोठ्या संख्येने रविवार कारंजाच्या गणपतीला बघण्यासाठी येत असतात। मानाचा गणपती असल्याने आपल्या ज्या इच्छा असतात त्या गणपती पुढे मांडत असतात। त्यामुळे एक नवीनच खरं तर रविवार कारंजा मित्रमंडळ आणि चांदीच्या गणपतीची विशेष ओळख ही नाशिकमध्ये आपल्याला बघायला मिळते। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।